हॅलो फ्रेंड्स, आज मी इथं स्टिच केलेले पूर्ण इथं ब्लाऊज दाखवायला लागले. मी सकाळपासून किती ब्लाऊज शिवले बघा. तर मी संध्याकाळी कटिंग केलं होतं, त्याच्यानंतर दुसरे दिवस ही ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग केलेले आहेत. तर हा एक आहे बोटनेकचा ब्लाऊज आणि फ्रंटला डीप आहे. फ्रंटला डीप आणि मागं बोटनेक कशा पद्धतीने कटिंग करायचं, काय चेंजेस करायचं, ही सविस्तर माहितीसोबत माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. तुम्हाला हवे असलं तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हे एक दुसरा ब्लाऊज आहे, इथं तुम्ही बघू शकता. स्लीव्ज मोठे आहेत आणि 4 टक्स आहे. हा सुद्धा 4 टक्स जास्त करून इथं 4 टक्सची ब्लाऊज येते. ती कटोरी खूप कमी आहे आणि प्रिन्स कट पण कमी आहे. तर इथं पोटली बटन कट मी कशा पद्धतीने डिझाईन केलं आहे तुम्ही बघू शकता. इथं राऊंड नेकवर आणि स्लीव्जला पण अटॅच केलेले आहेत. खूप सुंदर असं डिझाईन दिसते. इथं तुम्ही बघू शकता. कॉन्ट्रास्ट साडी जर असली तर साडीचा कपडा तुम्ही वापरू शकता. इथं मला कस्टमरांनी ब्लाऊजचाच कपडा वापरायला सांगितलं होतं, त्यामुळे मी इथं ब्लाऊजची पोटली बटन रेडी करून अटॅच केलेले आहे. तर ही दुसरा आहे. तिसरा एक आहे, इथं तुम्ही बघू शकता. राऊंड नेक आहे. ही स्लीव्जची डिझाईन आहे. ही स्लीव्जची डिझाईन कशा पद्धतीने रेडी करायचं ते पूर्णपणे माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. तर अशा प्रमाणाने खूप सुंदर अशी स्लीवची डिझाईन रेडी केलेली आहे. आणि हा सुद्धा 4 टक्सचा आहे. आणि दुसरा एक आहे इथं राऊंड नेकमध्ये तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं स्लीवला डिझाईन आहे याचं, तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने. तर हा एक आहे तो प्रिन्सेस कट आहे, तुम्ही बघू शकता. इथं प्रिन्स कटमध्ये इथं पूर्ण टिचिंग केलेलं आहे. तर दुसरा रेड कलरचा सुद्धा हाच साईजचा आहे. सेम 2 ब्लाऊज दिलं होतं त्यांनी, रेड कलरचा आणि तो एक. हा सुद्धा प्रिन्स कटचा आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेले आहेत. पूर्ण ब्लाऊज इथं दाखवलेलं आहे, एका दिवसात शिवलेली ब्लाऊज मी. तर अशा प्रमाणाने इथं ब्लाऊज स्टिचिंग झालेले आहेत. पूर्ण इथं दाखवलेलं आहे. ब्लाऊज कसे झाले ती नक्की मला कमेंट करून कळवा. तर चला, अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.